विठ्ठल असो गेली अनेक वर्षापासून या भगवान श्री सोमेश्वराच्या या जागृत असणाऱ्या देवताच्या प्रांगणामध्ये आपण सगळेजण भक्ती सुखाचा हा अविरत गेली 14 वर्ष झालं आनंद घेत आहोत. फार परमभाग्य आहे. भगवान श्री सोमेश्वराला एक तरी विनंती करा, एक प्रार्थना करा, त्याची खूप मोठी कृपा आहे आपल्यावर. तुम्ही म्हणाल महाराज देवाची कृपा आणि हे कीर्तनात आणि काय केली कृपा त्यानं? वर्ष झालं पाऊस नाही, प्यायला पाणी नाही, लोकांना जनावराला चारा नाही, आणि तुम्ही म्हणताय देवाची कृपा आहे. हो, मी सांगतोय देवाचीच कृपा आहे. कारण विचारा की मला, त्याचं कारण आहे का? मागच्या 4 वर्षापूर्वी एक महाभयंकर आजार येऊन गेला. कोणता? प्लेग, कोरोना, कोविड नावाचा आजार येऊन गेला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी देवाची कृपा का ह्याच्यासाठी सांगतोय. कोविड नावाचा एक महाभयंकर आजार गेला. या आजाराचे आपण सगळेजण साक्षीदार आहे. आपल्या आजूबाजूला अवतीभोवती पै पाहुण्यामध्ये शेजारच्या गावामध्ये काय काय घडत होतं, काय काय चालू होतं, हे सगळ्यांनी डोळ्यानं पाहिलेलं आहे, आणि पाहिलं नसेल तर कानानं ऐकलेलं आहे. परिणाम या कोविड नावाच्या आजारामध्ये चांगले चांगले हत्ती वाहून गेले. काय म्हणतोय मी? त्या महापुरामध्ये भले भले हत्ती ज्यांना गमेंड होती ना, पद, पैसा आणि प्रतिष्ठा, प पासून सुरू झालेले हे 3 शब्द महाभयंकर. प्रत्येकाला या 3 गोष्टीची गमेंड आहे. पद, दुसरं पण सुरू झालेलं पैसा, आणि तिसरं पण सुरू झालेलं प्रतिष्ठा. पद, पैसा आणि प्रतिष्ठा या तिन्हीची ज्यांना गमेंड होती ना, असले मोठे मोठे हत्ती पुरात वाहून गेले. मग माझा प्रश्न असा आहे, अरे ज्यार्थी कोविड नावाच्या महापुरामध्ये भला मोठा हत्ती बघता बघता वाहत जात असेल, तर शेळीनं त्या पुरात शिरायचं धाडस करायचं? तिनं आपलं लांबनच बघायचं हत्तीचं काय चाललंय. आपण सगळेजण नशीबवान आहे. माझ्या सहित तुम्ही सगळेजण भाग्यवान आहे. 12-13 वर्ष जे काही घडलं असेल, जेवढं काही जमलं असेल, तेवढं पुण्य आपल्या उपयोगाला आलं, म्हणून एवढ्या मोठ्या महापुरातनं आपण वाचलोय. म्हणजे मरणाराच्या यादीत नाही, तर वाचणाराच्या यादीत आपलं नाव आहे. अजून किती कृपा पाहिजे? विठ्ठल म्हणजे आपण भाग्यवान आहे, हे मला एवढंच सांगायचंय. आणि अशा या कठीण परिस्थितीमध्ये, आणि मी नेहमी सांगत असतो, मगाशी मला वाटतं बोलता बोलता मी कधीतरी बोलून गेलो, आणि व्यवहारामध्ये जे मी बोलतो तेच बऱ्यापैकी माझ्या कीर्तनामध्ये असतं. वेगळं काय असं म्हणजे टिपणं बिपणं पाठ करून आला, मग तेवढंच प्रमाण म्हणलं, आणि एखाद्या कोणी चुकीचं प्रमाण दिलं की मग डोळ्याला पाणी आलं, तसल्या भानगडीतला मी नाही. मी मगाशी जेवता सुद्धा बहुतेक बोललो की प्रतिकूल परिस्थिती माणसाला जगायला शिकवते. काय म्हणलं वाक्य नीट आहे का? प्रतिकूल परिस्थिती माणसाला जगायला शिकवते. त्याचं कारण काय? हे सगळ्याच गोष्टी जर तुमच्या मनासारख्या झाल्या, तर महाराज या नरदेहाची किंमत आणि जगण्याला हिंमत उरतच नाही. विठ्ठल आणि मग अशाही कठीण परिस्थितीमध्ये ज्यांचा अभंग आपण चिंतना करता घेतलेला आहे, ते जगद्गुरु तुकोबाराय याच प्रसंगातून गेले ना. तसं पाहायला गेलं तर महाराजांची संपत्ती सर्वश्रुत आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. गेली 14 वर्ष झालं तुम्ही महाराजांचं जीवनचरित्र अगदी एक एक अक्षर तरी प्रत्येक कीर्तनात ऐकत असेल. आणि मला वाटत नाही इथं आलेला कीर्तनकार तुकोबारायांचं, ज्ञानोबारायांचं नाव न घेता त्यानं कीर्तन पूर्ण केलं, असा मला वाटतं नारदाच्या गादीवर बुवाच येत नाही. मग 14 वर्ष झालं. 14 वर्ष गुणिले 8 जण, एका वर्षात 8, म्हणजे एका पारायणाला 8 गडी. मग 14 गुणिले 8 एवढं बुवा आलं. प्रत्येकानं एक जरी अक्षर तुकाराम महाराजांचं सांगितलं असलं तरी एक स्वतंत्र संदर्भ ग्रंथ तयार होईल. म्हणजे तुकोबारायांच्याबद्दल वेगळं काही मी आता सांगायची गरज नाही. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असा एकही व्यक्ती नाही की त्यांना जगद्गुरु तुकोबाराय माहिती नाही. माझा एक साधा सामान्य प्रश्न आहे. स्वप्नील महाराज, आपल्याला आपल्या वडिलांचं नाव माहिती आहे,
मला माझ्या वडिलांचं नाव माहितीये, वडिलांचं नाव माहितीये, पण त्या वडिलांच्या वडिलांचं म्हणजे मला माझ्या आजोबांचं सुद्धा नाव माहितीये. आणि जरा आता मध्ये जरा कुणबीच्या नोंदी सापडायला लागल्यामुळं जरा चाळत चाळत मागे गेलो. मला माझं नाव माहितीये, बापाचं नाव माहितीये, आजोबाचं नाव माहितीये. त्याच्या पुढे जाऊन थोडस आता अभ्यास केला एवढ्या 2 वर्षात. पंजोबाचं नाव माहिती झालं. त्याच्या पुढं खापर पंजोबाचं नाव माहिती झालं. त्याच्या पुढं जाता कुठं पोरगा बापाचा वर इशारा झाल्यावर फोटो ठेवीना नदीला सोडतो. मी जाहीरपणाने कीर्तनामध्ये सांगेन, जाहीरपणाने कीर्तनामध्ये स्पष्ट भाषेत सांगेन, अरे आपल्याला आपण ज्यांचे वारसदार आहोत त्यांच्या फक्त 3 किंवा 4 किंवा जास्तीत जास्त 5च पिढ्याचा इतिहास माहिती आहे. तुकोबारांना इहलोकातली यात्रा संपून 450 पावणे 500 वर्ष झाली. आपल्याला आपल्या घरातला आजोबाचा पंजोबाचा 5 पिढ्याचा इतिहास माहिती आहे. तुम्हाला तुमच्याच घरापुरता इतिहास माहिती आहे का गावाच्या 5 पिढ्याचा इतिहास पाठ आहे? पण तुकोबारांच्या महाराज 10 पिढ्याचा इतिहास महाराष्ट्राच्या पाठ आहे. ही तुकोबारांची ख्याती आहे. हे तुकोबारांचं जगण्याचं एक आगळेपण आहे, वेगळेपण आहे. मला सांगायचं एवढं, अरे तुमच्या माझ्यासारखेच देहूमध्ये एका सामान्य कुळामध्ये जगद्गुरु तुकोबाराय या मृत्यू लोकात तुकोबाराय म्हणून अवतार घेतात. याच्याही पुढे जाऊन त्या काळातली कठीण परिस्थिती असताना सुद्धा महाराजांनी या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा परमार्थ कसा करावा हे जगद्गुरु तुकोबारायांनी शिकवलं. आणि म्हणूनच प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विजय प्राप्त करून घेतला. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारा या भागवत धर्माच्या मंदिराचे कळस झाले. तुका झालाशे कळस आणि भजन करा सावकाश, म्हणून तुकोबाराय कलश स्थानी गेले. मी नेहमी सांगत असतो, अरे देवाला एखाद्या मूर्तीला देवपण येण्याकरता, नीट ऐका, मूर्तीला देवपण येण्याकरता सुद्धा त्या मूर्तीला टाकीचे घाव सोसावे लागतात. म्हणजे आपल्याकडे स्पष्ट भाषेत म्हणच आहे ना, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. एखाद्या मंदिरात जेव्हा गाव अख्खं डोकं टेकवतं त्या दगडाच्या मूर्तीच्या समोर, त्यावेळेला ती मूर्ती होते आपल्या दृष्टीनं, त्या मंदिरात असणारी मूर्ती आपल्या दृष्टीनं तो देव आहे आपल्यासाठी. मग दगडाचा जर देव होत असेल तर माझा प्रश्न असा आहे, जर सामान्य दगडातला जर आसारपणा घालवला, टाकीचे घाव टाकून जर त्या दगडातला आसार भाग जर बाजूला सारला, तर त्यातून सुंदर जर एखाद्या देवाची मूर्ती व्यक्त होत असेल, देव प्रगट होत असेल, तर माणसातलं नेमकं काय घालवल्यावर माणसाचा माणूस होईल हा माझा प्रश्न आहे. देव नाही करायचा आपल्याला, माणसाचा देव करायचा. आणि माणसाचा देव करायच्या भानगडीत पडूच नका. गणपती करायला गेला तर मारुती होईल. विठ्ठल समाजाकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन कसा आहे याच्यावर तुमचं जीवन अवलंबून आहे, लक्षात ठेवा. कीर्तन अगदी मन लावून ऐका, प्रामाणिकपणाने कीर्तन ऐका. मी सोनेश्वराच्या साक्षीनं त्यांच्या दरबारात उभं राहून प्रामाणिकपणानं बोलायचा प्रयत्न करतोय. तुम्ही समोरच्या व्यक्तीकडे पाहत असताना, तुम्ही जगताकडे पाहत असताना तुमची दृष्टी कशी आहे याच्यावर तुमचं जीवन अवलंबून आहे. तुम्ही म्हणाल महाराज कसं काय, जरा अवघडलंय बोलू नका, सोपं सांगा. नामदेवरायांना कुत्र्यात देव दिसला. काय म्हटलं मी? नामदेवरायांना कुत्र्यात देव दिसला म्हणून एक कुत्र्याच्या रूपात, श्वानाच्या रूपात आलेला देव नामदेवराय तुपाची वाटी घेऊन कुत्र्याच्या मागे पळाले. अरे म्हणजे अशी कशी नुसती कोरडी रोटी खातो, त्याला जरा तूप लाव. मला सांगायचंय काय, नामदेवांना कुत्र्यामध्ये देव दिसला. त्याच्या पुढे चला, नाथ महाराजांना गाढवात देव दिसला. काय म्हणलं? नामदेवांना कुत्र्यात देव दिसतोय, नाथ महाराजांना गाढवात देव दिसतोय. माझ्या ज्ञानोबारायांना रेड्यात देव दिसला. आळे फाटा तिथं जर गेलो ना तर तिथं समाधी आहे. आळे फाट्यावर समाधी आहे. कुणाची? मला कमी ऐकायला येतं फेट्यामुळं. आळे फाट्यावर गेल्यावर समाधी आहे. कुणाची? रेड्याची.
आणि जर समजा आपण जर कोणी तिथं गेलो तर दर्शन घेतो कुणाचं नाही, मला ऐकायला कमी येतं म्हणून डबल विचारतोय मी. जर आपण आळे फाट्यावर चुकून प्रवासाच्या दरम्यान गेलो, महाराष्ट्रातला कितीही मोठा विद्वान पंडित कीर्तनकार भागवताचार्य असू दे, कीर्तन केसरी असू दे, नाही तर विनोदाचार्य असू दे, आता पदव्या लय आल्या, नाही तर कसला बी फेम असू दे, तो जर आळे फाट्यावर गेला तर त्याला तसं पुढं जाता येत नाही. समाधीचं दर्शनच घेऊन जावं लागतं. कोणाच्या मर्यादा कोण आहे? त्याचा आश्रम होता का माझ्यावाणी वारकरी शिक्षण संस्था होती? माझा मुद्दा आहे, आपण समोरच्या व्यक्तीकडं समाजाकडं कोणत्या नजरेत न बघतो याच्यावर आपलं जीवन अवलंबून आहे. याच्यासाठी मी बोलायला लागलो. माझ्या कीर्तनातलं एकही वाक्य अभंग सोडून अजिबात नसेल. कितीही मोठा विद्वान असला तरी आपण त्या रेड्याच्या समाधीच्या पुढं नतमस्तक होतो, मोठेपणा सोडून देतो, स्वतःचा माणूसपणा, स्वतःचा गर्व, संपत्ती, मी मगाशी 3 गोष्टी सांगितल्या, पद, पैसा, प्रतिष्ठा, सगळं सोडून देतो आणि आम्ही गुडघे टेकून रेड्याचे पाय धरतो. काय केलं होतं रेड्यानं नेमकं? हिमालयात जाऊन तपश्चर्या केली का? त्यानं रोज 14 वर्ष इथं सप्त्यात येऊन काकडा केला का? हरिपाठ केला का? माझ्यावाणी गावोगाव बोंबलत हिंडून कीर्तन केली का? माझ्यावाणी दिंड्या काढल्या का? माणसं फुडली? नेमकं काय केलं त्या रेड्यानं? पाठीव पकाली घेऊन गावोगावी राव पाणी वाहत होत ते, आणि जर समजा दमलं तर आसडाचं फटकं खात होतं. कायच घेणं देणं नाही. घरोघरी जाऊन पखालीनं पाणी देणारा रेडा, पण ज्ञानोबराच्या संगतीत आला. या वाक्याला माझ्या अंडरलाईन करा. घरोघरी जाऊन पखालीनं पाणी देणारा तो रेडा, प्रत्येकाची तहान भागवणारा तो रेडा ज्ञानोबरांच्या क्षणभर संगतीत आला. त्याचं नशीबी बी इतकं चांगलं आपा, त्याचं नाव बी ज्ञानाच होतं. आता नावासारखं नाही समजा माणूस वागत, पण नशीब बी त्याचं म्हणजे योगच जुळूनच आला होता. आणि मग योग असा की त्याच रेड्याच्या मस्तकावर हात ठेवल्यानंतर तो रेडा, घरोघरी पखालीचं पाणी वाटणारा तो रेडा, निर्बुद्ध असणारा तो रेडा, ऋग्वेदातल्या ऋचा तंतोतंत म्हणायला लागल्या. आपला 14 वर्ष हरिपाठ जरी केला तरी ज्ञानदेव म्हणे म्हणलं की पुढचं काहीच कळना. विठ्ठल विठ्ठल गर्भद्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. मी का सांगितलं? अरे माझ्या ज्ञानोबारांची जगताकडे बघण्याची दृष्टी वेगळी होती. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग जाण निश्चित माझा. किंवा सर्वागती राम सूर्यप्रकाश
हेच सांगितलं, अरे संत तुमच्या माझ्यासारखे सामान्य कुळात जन्माला आलं, पण महाराज असामान्य कर्तृत्व करून सामान्य कुळात जन्माला आलेले संत असामान्य पदाला जाऊन पोहोचले. ते संत नाही तर ते खऱ्या अर्थानं देव पदापर्यंत जाऊन पोहोचले, कारण त्यांची समाजाकडे जगताकडे पाहण्याची असणारी दृष्टी. सर्वाघटी राम देहादेही एक, म्हणजे प्रत्येक ज्ञानोबारायांनी इथं हा जरा दृष्टांत दिला. ज्ञानोबाराय म्हणतात कुंभारदादांनी संक्रांत जवळ आली म्हणून कुंभारदादांनी 1000 मडकी बनवली, आव्यामध्ये भाजली आणि भाजल्यानंतर म्हणले दुसऱ्या दिवशी सोनवडीला सक्रात वाटायला जायचे. म्हणून आदल्या दिवशीच कुंभारदादांनी काय केलं, संध्याकाळी दिवस मावळताना अशी 1000 गाडगी ओळीनं मांडली आणि ओळीनं मांडली, पण म्हणले चुकून दुसऱ्याला सक्रात देताना गळकी जाऊ नये म्हणून आदल्या दिवशी संध्याकाळीच 1000 गाडग्यामध्ये पाणी भरलं आणि पाणी भरल्यानंतर दिवस उगवला आणि दिवस उगवल्यानंतर त्या सूर्याचं प्रतिबिंब त्या 1000 गाडग्यामध्ये पडलं. आणि आपण तुमच्या संग जसा नातू आलाय ना तसा कुंभारदादाचा तेवढाच नातू होता. कुंभारदादा दोघं नातून दोघं त्या 1000 गाडगी बघायला आली. हजारो गाडगे बघायला आल्यानंतर ते बारकं पोर नातू काय म्हणते, म्हणलं आजोबा माझा एक प्रश्न आहे, आता बारकी पोरं कधी कोणाला आडवट लावतील काय सांगता येत नाही, चांगले चांगले जे अक्कल बंद करायचं काम त्यांचं असतं. म्हणले आजोबा माझा एक प्रश्न आहे. म्हणले काय रे बाळा. म्हणले आत्ताच बघितलं, म्हणले या गाडग्यात एक सूर्य दिसतोय, त्या गाडग्यात एक दिसतोय, इथं एक दिसतोय, तिथं एक दिसतोय. 1000 गाडगी बघितली पण प्रत्येक गाडग्यात सूर्य आहे, म्हणजे नक्की सूर्य किती. मग आजोबांनी सांगितलं बाळा सूर्य एकच आहे पण त्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे, म्हणून नीट आहे का त्याचा सिद्धांत काय, बिंब वेगळा आहे आणि प्रतिबिंब वेगळा आहे. विठ्ठल त्याचा सिद्धांत ऐकून घ्या. मी एक वाक्य वापरलं, बिंब वेगळा आहे आणि प्रतिबिंब वेगळा आहे. त्याचा सिद्धांत आहे का, परमात्मा हे बिंब आहे. काय म्हणलं, परमात्मा किंवा देव हे बिंब आहे आणि इतर योनी हे प्रतिबिंब आहे. कळालं का नाही. देव बिंब आहे म्हणजे मूळ कारण, जसा सूर्य एकटा होता तसा देव एकटा आहे आणि दिसला 1000 गाडग्यात तसा आहे सगळ्यात, तो सगळीकडे आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठावना ही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची, तो सगळीकडे आहे. जसं एके ठिकाणी एक सुंदर हिंदी वाक्य वाचण्यात आलं माझ्या, कण कण में है भगवान, म्हणजे कणाकणामध्ये तो भगवान परमात्मा चराचरात भरून उरलेला आहे. असा अव्यक्त निराकार नाहीचा आकार जेथोनी चराचर हरीची भजे असा असणारा परमात्मा, त्या परमात्म्याला जाणून घेण्याकरता कोणाला वाटत नाही, ऐका, देव भेटावा कोणाकोणाला वाटत नाही. देव भेटावा ही माझी सुद्धा भावना आहे आणि जी माझी भावना आहे ती भौतिक प्रातिनिधिक स्वरूपात तुमची पण तशीच असावी असं मला वाटतं. तुमच्या मनातलं मला माहिती नाही, पण बहुतेक मला देव भेटावा असं वाटतंय म्हणल्यावर तुम्हाला सुद्धा देव भेटावा असं वाटत असेल आणि बहुतेक सगळ्यांना वाटतं की देव भेटावा. आपण उपास तापास करतो, वाऱ्या करतो, व्रत वैकल्य करतो, ग्रंथाची पारायण करतो, हे सगळं करतो, तीर्थयात्रा करतो. त्याच्या मागचं कारण आहे की देव भेटावा कधीतरी. म्हणजे जसं मला वाटतंय की देव भेटावा तसं तुम्हाला प्रत्येकाला, इथं आलेल्या प्रत्येकालाच वाटतंय देव भेटावा. ऐका, देव भेटणार, पण जर समजा मला इंद्रसेन आप्पाची जर भेट घ्यायची असेल, मी आहे सध्या मिरड्यात, नीट ऐका बरं का, जरा सोपं करून सांगतो तुम्हाला आणि कीर्तन जरा ध्यान देऊन ऐका. मी मिरड्यात आहे आणि मला फलटणला जायचे, पण जाता जाता मला इंद्रसेन आप्पांची गाठ घ्यायची. मला सांगा, मला आठवण आली मिरड्यामध्ये, आप्पा आहेत कुठं, सोनवडीत. काय करावं लागेल, मला सोनवडीत यावं लागेल. सोपं करून सांगतोय मी. मला मिरडं सोडावं लागेल आणि मला कुठे यावं लागेल, सोनवडीत यावं लागेल. तेव्हा आप्पाची गाठ पडल. देव भेटावा कोणाला वाटत नाही, बोला आता. देव भेटावा कोणाला वाटत नाही, प्रत्येकाला वाटतं. मग देव भेटावा असं वाटत असेल तर देव कुठं राहतो ती आधी सांगा. देव कुठं राहतो, तुम्ही
सामान्यपणानं, मी काय केस करत नाही, वैकुंठात म्हणा स्वर्गात म्हणा कुठेतरी राहतोच ना. बर, सामान्यपणानं देव वैकुंठात राहतो, देव स्वर्गात राहतो असं आम्ही वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. मग ऐका, आता तुम्ही आहे कुठं? मृत्यू लोकात. आता आहे कुठं? मृत्यू लोकात. देव आहे कुठं? वैकुंठात. देवाला भेटायला जायचंय, कुठं जावं लागल? वैकुंठात जायची कुणाकुणाची तयारी आहे ते सांगा. माझं बोलणं कळतंय का? जरा जड जाते. हा, वैकुंठात गेल्याशिवाय ते देव भेटणार नाही ना. मला जसं मिरड सोडल्याशिवाय सोनवडीत आल्याशिवाय आप्पा भेटणार नाही, तसं तुम्ही मृत्यूलोक सोडायची तयारी ठेवा, वैकुंठात जायची तयारी ठेवा. देव तिथं आहे. देव इथं सोनवडीत नाही येणार, देव मृत्यूलोकात नाही येणार. आणि तेवढी आमची तपश्चर्या नको का? जसं तुकोबारांना घेऊन जाण्याकरता देव आले, तेवढी आपली योग्यता आपण कमवली पाहिजे ना. त्यासाठी तेवढं आपण झिजलं पाहिजे ना, त्याग केला पाहिजे. हे रात्रंदिवस डोळे फोडणारी पोरं 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला रात्रंदिवस डोळे फोडणारी पोरगण, एवढं पाठांतर करणारी पोरं, पण त्यांना सुद्धा पैकीच्या पैकी मार्क पडतील याची खात्री नाही. आणि जे शाळेतच गेलं नाही, खिडकीतनं डोकूनच माघारी आलं, ती म्हणते किती पडते. योगी जपी तपी ज्यांनी हिमालयात जाऊन झाडाला उलट टांगून वारा प्राशन करून हजारो वर्ष तपश्चर्या केली, त्यांना शेवट नीट गाठता आलं नाही. आणि आपण सप्त्यापुरता 11 देऊन पहिल्याच पंक्तीला पारायणवाल्याचं माप काढून मोकळं झालेली. आपल्याला केव्हा देव भेटणार आहे? संकल्पना चुकीची आहे, आमचं ध्येय चुकीचं आहे, आमचं कर्तृत्व चुकीचं आहे, आमचा दृष्टिकोन चुकीचा आहे. आणि हे चुकीचा दृष्टिकोन जर बदलायचा असेल तर याच्यासाठी आज या विज्ञान युगामध्ये साधू संतांच्या विचाराची गरज आहे. साधू संतांच्या विचाराची गरज याच्यासाठी नाही की पैसा कसा मिळवला पाहिजे, व्यापार उद्योग धंदा कसा केला पाहिजे. हे तर महाराज संसार आम्ही काय करतोय, कुत्र्या मांजरांचा सुद्धा संसार आहे. आता मी येता येता जेवण करता करता एक फेसबुकला क्लिप बघितली अक्षय बोराडे नावाच्या व्यक्तीची, की जो अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रम चालवतो. एक स्त्री आप्पा मी पाहिली आता, की जिनं 6 तासापूर्वी एका बाळाला जन्म दिला होता. त्या स्त्रीनं ज्या बाळाला जन्म दिला होता तो फुटपाथवर कोणीही जवळ नसताना 6 तासापूर्वी ज्या बाळाला जन्म दिला होता, ते शिवनेरीच्या पायथ्याला एक अनाथ आश्रम आहे, तिथं ते आत्ता पोरग दाखल झालं आत्ता एवढ्यात. असं काही नाही, आपल्याकडे सगळ्या सुख सोयी सुविधा आहेत. आम्ही थोडं जरी आमच्या माता भगिनीच्या पोटामध्ये दुखायला लागलं तर लगेच डॉक्टरांना फोन, बेड तयार आहे का, ॲम्ब्युलन्स तयार आहे का, सगळं जिथल्या तिथं आहे. तिनं बिचारीनं वाटेनं चालत जाता जातात पोराला जन्म दिला. आणि पोरग इतकं बोंडस आहे की एखाद्या राजाला सुद्धा इतकं देखणं पोरग होणार नाही. देव सुद्धा लय चतुर आहे हो. ज्याच्याकडे अफाट संपत्ती आहे ती गुजरातला जाऊन दमली. काय म्हणलं? ज्याच्याकडे अफाट पैसा आहे ती गुजरातला खेट घालून दमली. आणि ज्याच्याकडे संध्याकाळी खायची बोंब आहे त्याला रस्त्यावर जन्म आहे. विठ्ठल विचाराची गरज आहे, ज्ञानोबा तुकोबांच्या विचाराची गरज आहे. आणि कधीतरी आयुष्यात येऊन, कधीतरी वर्षात नाही एकदा तरी बाबा रे साधू संतांचं जीवनचरित्र वाचत चला. जीवनचरित्र आम्हाला आमच्या जीवनाची दिशा बदलतं. आम्हाला आमच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचं काम संतांचं चरित्र करतं. आणि ते जगद्गुरु तुकोबाराय या जगताला मार्गदर्शन करताना सांगतात, बाबा रे मी स्वतः माझ्या आयुष्यात येऊन तुमच्यासारखंच नरदेहाला येऊन तुमच्यासारख्या सामान्य कुटुंबात संसारात जन्म घेऊन, अगदी कुणब्याच्या पोटी शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेऊन संसार करून मुलं बाळ सगळं होऊन सुद्धा मी माझ्या आयुष्यामध्ये परमात्म्याची प्राप्ती करण्याकरता धडपड केली. महाराजांच्या जीवनामध्ये प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली. प्रसंग सांगत बसत नाही, फक्त स्पर्श करतो आणि पुढे जाऊ. महाराज म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे आणि बरे या दुष्काळी पिढा गेली. महाराज म्हणतात, बरं झालं देवा माझं दिवाळं निघालं, माझं वाटवळ झालं. एक बायको होती महाराजांना, ती मेली. तरी सुद्धा महाराज म्हणले, हा बरं झालं बाबा, आता बायको मेली, आता भजन करायला मोकळं झालं. असं आहे का कोण हिमतीनं बोटवर करणार?
घास आहे का? कीर्तन सुटून 10ला घरी गेल्या म्हणणार लय बोटवर करत होता सर, भारी संत झाला होता सर. मला सांगायचं एवढं, विनोदाचा भाग सोडून द्या. महाराजांनी याही गोष्टी आज ज्या आम्ही अनुभवतोय, याही गोष्टी महाराजांनी अनुभवल्या. आणि त्या काळातल्या देहूकरांना आप्पा, त्या काळातल्या देहूकरांना तुकोबारांचं महत्व कळालं. नीट ऐका. आणि जर त्या काळातल्या देहूकरांना तुकोबाराय कळाले असते तर तुकोबारायांना गाढवावर बसून महाराजांची धिंड काढली नसती. मंबाजी बुवा सारख्यानं बोराटीच्या काठीनं तुकोबारायांना मारलं. एवढा अनन्वित छळ महाराजांच्या वाट्याला जीवनात आला म्हणजे प्रतिकूल परिस्थिती आली. माझा मुद्दा तोच आहे, प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय जीवनातली जगण्याची किंमत कळत नाही. आणि तरी सुद्धा मंबाजी बुवाकडे दुसऱ्या दिवशी तुकोबारा जातात. म्हणजे मंबाजी बुवा, रात्रीच्या कीर्तनात तुम्ही नव्हता. त्याला वाटलं काठीनं मारलं आणि कुठल्या तोंडानं कीर्तन ऐकायचं. आताच्या बुवांचं नशीब आहे, निदान असली तरी ऐकणारी आता नाही ती. विठ्ठल तुकोबारांचा गाथा उडवला ते रामेश्वर शास्त्री, प्रकांड पंडित विद्वान, ज्यांचे 4 वेद मुखोद्गत होते आणि त्यांना घमेंड होती, गर्व होता. माणसाला ज्ञानाचा गर्व असतो, अभिमान असतो. नवल अहंकाराची गोटी, विशेष नलग्या ज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. घमेंड होती ज्ञानाची. म्हणजे 4 वेद माझ्या पाठ आहेत. काय म्हणले वारकरी, रोज उठताना एका डोंगरावर जात भजन करत बसतोय. तुकोबारांचा गाथा महाराज ऐकला आणि ऐकल्यानंतर अभंग वाणी मुखातून यायला लागल्यानंतर तुकोबारांच्या वाणीला विराम कसा घालायचा म्हणून त्या काळात तुकोबारांची कीर्ती वाढायला लागली. तुकोबारांच्या कीर्तनाला गर्दी वाढायला लागली. म्हणून रामेश्वर शास्त्री सारख्या विद्वानांनी सुद्धा, नीट ऐका बर का, तुकोबारांची कीर्ती वाढायला लागली म्हणून रामेश्वर शास्त्री सारख्या पंडितांनी सुद्धा त्या काळात कट रचले. काय म्हटलं म्हणजे आताच काय एखाद्या बुवाबद्दल कट रचला जातो असं काय नाही, हे तवापासून आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि एक गोष्ट आज सोनेश्वराच्या साक्षीने एक गोष्ट स्पष्ट करून सांगतो. तुम्हाला जर तुमच्या शत्रूंची संख्या वाढवायची असेल, नीट ऐका, तुम्हाला जर तुमच्या शत्रूंची संख्या वाढवायची असेल तर तुमची कीर्ती वाढत गेली की शत्रूची संख्या वाढली म्हणून समजा. आता तुम्हाला जर घरातच किंमत नसली, बाकीची कशाला तुमच्या नादाला लागते. आल्या का म्हणजे सकाळीच बघितलं बायकोनं फुकारीनं हल्लाय, पण तो जरा सगळीकडे चमकायला लागला, तालुक्यात जिल्ह्यात उचलून धरला. हा, त्याला काय झालं, लगेच शत्रू वाढायला सुरुवात झाली. कीर्ती वाढायला आपली प्रगती अडचणीत येते. आणते लक्षात ठेवा, आपली प्रगती झाली की तुम्ही अडचणीत आला म्हणून तुमचे शत्रू वाढले म्हणून समजा. तुकोबारांच्या बाबतीत हेच घडलं. मी वेगळं काय सांगत नाही. महाराजांच्या जीवन चरित्रामध्ये हेच घडलं. महाराजांची कीर्ती वाढत गेली तसतसं महाराजांची वाढलेली प्रगती, समाजामध्ये महाराजांचं असलेलं पूजनीय स्थान, श्रद्धास्थान त्या काळातल्या पंडितांना बघावलं नाही. आणि मग त्यांनी कुरघोडी करायचा प्रयत्न केला. आताच लोक कुरघोडी करतात असं काय नाही, त्याही काळात होतच होतं. म्हणजे त्या काळातल्या देहूकरांना तुकोबाराय कळाले नाही. अगदी तशीच परिस्थिती त्या काळातल्या आळंदीकराला सुद्धा ज्ञानोबाराय कळाले. मुठभर पीठ दिलं नाही हो यांनी आळंदीकरांनी. त्या काळातल्या आळंदीकरांनी ज्ञानोबारांच्या जोळीमध्ये मुठभर पीठ नाही दिलं. मला सांगायचंय काय, त्या काळातल्या आळंदीकराला ज्ञानोबाराय कळाले नाही, त्या काळातल्या देहूकरांना तुकोबाराय कळाले नाही. मग आताच्या विज्ञान युगातल्या नास्तिकांना एखादा बुवा आणि कीर्तनकार काय कळत. एक फक्त उदाहरण म्हणून घेऊ. जर समजा तुमच्या गावात एखादा जर चांगला गाणारा असला, ग्रहित धरा, उदाहरणार्थ कुणाचं तरी नाव घेण्यापेक्षा उदाहरणार्थ आप्पा, ग्रहित धरा, एक 5, 25, 30 वर्ष झालं भजन करत असतील, अंदाजे म्हणतोय. मग 30 वर्ष भजन करत असतील तर त्यांचं जर दिवसेंदिवस तालुक्यात, बघता बघता जिल्ह्यात असं जर नाव घ्यायला लागले आणि कदाचित ग्रहित धरा महाराष्ट्र सरकारनं जर त्यांना एखादा सन्मान दिला, पुरस्कार दिला आणि ते जर तुमच्या सगळ्यांच्या कानात आलं
तर तुम्हाला सोनेश्वराची शपथ आहे, किती जणाला बरं वाटेल? मी माझंच सांगतो, मग बाकीच्याच जाऊन द्या बरोबर. मीच म्हणाल आर सरकारनं लय चुकीच्या जाग्यावर पुरस्कार दिला. अल्या ती सप्त्यात पेटी वाजवून दमलं, सा म्हणलं की ग वाजवत होत, आणि काय म्हणले पुरस्कार दिला. इथं आपलं चुकते, लक्षात ठेवा. ही आमच्या जीवनाची दिशा बदलते, आमचा दृष्टिकोन बदलतोय. आणि जोपर्यंत समोरच्या समाजाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन सरळ होत नाही, तोपर्यंत परमार्थ करण्यात काय अर्थ नाही हो. आणि खरं सांगू का, क्षमा मागून बोलतो सोनेश्वराच्या दरबारात, कीर्तन हे अलीकडचं कीर्तन 2020 नंतरचं कीर्तन, आवर्जून म्हणतोय, अंडरलाईन करा, 2020च्या पुढचं कीर्तन हे जगण्याचं उपजीविकेचं साधन झालं. काय म्हणलं मी? लय वाईट वाटत. आणि आजही नारदाच्या गादीवर सांगतो, मी मगाशी कोणाला तरी बोललो, 2025 नंतर माझ्या कीर्तनाची तुम्ही अपेक्षाच करू नका. सोनेश्वराच्या साक्षीनं पुन्हा एकदा सांगतो, अजून 2-4 वेळा मी सांगितलंय मागं सुद्धा, कीर्तन हे उपजीविकेचं साधन झालं. आणि आपल्या बापाच्यानं ज्यानं पाकिट भरले त्याचं नाव घेणं जमत नाही. अगदी सोनेश्वराची शपथ घेऊन सांगतो, हे जगण्याचं साधन झालं. लोकांची स्तुती इथं होतंय काय? कीर्तनात ज्या गोष्टीचं वर्णन व्हायला पाहिजे त्या गोष्टीचं वर्णन होत नाही. आणि ज्यांचं नावच घ्यायला नाही पाहिजे त्याच्यावर तासनतास बोलल्याशिवाय बुवा राहत. बोलण्यासाठी पात्रता आणि योग्यता असावी लागते. कीर्तन हे उपजीविकेचं साधन नाही, तर कीर्तन हे आत्म उद्धाराचं साधन आहे. विठ्ठल आणि अलीकडची पोरं तर आपा आईन बाप सांगितलं की कीर्तन नंबरातच झालं. 2-3 गाणी गडी म्हणला की संपलं. त्याला हरिपाठ का नका ग पाटणा सण. साधना काय घडली? या साधू संतांचा ज्यांचा अभंग सेवेकरता घेतलाय त्यांनी आयुष्यात साधना केली हो. दगडावर बसून, डोंगरात जाऊन, खडकावर बसून रात्रंदिवस दिवस यांनी अन्न पाणी न सेवन करता रात्रंदिवस यांनी भजन केली हो. म्हणून आज आमच्यासारखा अगदी योग्यता नसताना, पात्रता नसताना सुद्धा बुवा 10-10, 12-12 लाखाच्या गाडीत आहे. तुका म्हणे सोडून दुसरं काय बी सांग बर. अरे ऊस बांधायला गेला तर 500च्या वर कोणी देणार? आणि तासभर तुला कीर्तन करायचं असलं तर 5,000च्या खाली तुझा दर येईल. कुठं चाललंय आमचा महाराष्ट्र? कुठं चाललंय आमची परंपरा? कुठं चाललंय आमचे कीर्तन? काही मेळच लागायला. आणि ह्या सगळ्यांना नावं ठेवण्यापेक्षा आपलंच काळं कोळसं केलेलं बरं. विठ्ठल काय म्हणतोय मी? हे आपल्या सोनवडीतलं म्हणजे घरातलं कीर्तन आहे. मी जिथं पारायण सुरू केलं तिथलं कीर्तन आहे, माझ्या हक्काचं कीर्तन आहे. म्हणून एवढं खालच्या थराला येऊन म्हणून मी एवढं बोलतोय. नाही तर बाहेरच्या गावाला गेल्यावर काय घेणं देणं आहे, तिकडे आपलं भर पाकिटन जाऊन द्या आम्हाला. मी का सांगतोय? अरे कधीतरी कीर्तन करत असताना आम्ही आमच्या आयुष्याचा कधी विचार केला, या कीर्तनात माझ्यासाठी काय? या कीर्तनात माझ्यासाठी काय? इतर वेळेला कीर्तन करतो तो कीर्तनकार कीर्तन करत असताना तो एवढाच विचार करतो की या कीर्तनातनं माझ्यासाठी काय? बोलणारा विचार करतो या कीर्तनातनं माझ्यासाठी काय? तसं ऐकणाराने सुद्धा तीच अपेक्षा करावी, या कीर्तनातनं माझ्यासाठी काय? आणि हे जोपर्यंत आपण घडत नाही, आपल्या हातून ते कर्म घडत नाही, अशी वृत्ती, अशी भावना आपली निर्माण होत नाही, तोपर्यंत किती जरी कीर्तन ऐकली आणि माझ्यासारख्या बुवानं सोनवडीत येऊन समाधी जरी घेतली आणि तुमच्या पुढे फास जरी घेतला तर तुमच्या फरक पडणार नाही. विठ्ठल म्हणजे झालंय कसं, नामदेव बाप्पांच्या भाषेत सांगायचं झालं तर सांगायचा आमचा धंदा, सांगायचा आमचा धंदा आहे. ऐकायचं का नाही ऐकायचं, जे विठ्ठल झाले इथंच माणूस माती झाडते. बुवा तुझी माती सुद्धा नको, तुला कसं करायचे तसं कर. चला विनोदाचा भाग सोडून द्या, मला मुद्द्यावर यायचंय. तुकोबारायांनी मात्र, तुकोबारायांना हे अभिप्रेत नव्हतं, तुकोबारायांनी मात्र स्वतः अनुभव घेतला.
स्वतः त्यातला आनंद घेतला आणि त्या आनंदाचं वर्णन, त्या अनुभवाचं वर्णन जगद्गुरु तुकोबारायांना वाटलं की बाबा रे, मला जे मिळाले ते यांनाही मिळावं. काय म्हटलं? एखाद्याला जर फळबाग केल्यानंतर एखाद्याला उदाहरणार्थ द्राक्षे किंवा डाळिंब या पिकामध्ये जर 1 एकरात त्याला 5-25 लाख जर मिळाले असतील, तर आजूबाजूचे पै पाहुणे, आजूबाजूचे मित्र, आजूबाजूचे गावातली लोक सहजच त्याला भेटायला येतात त्या बागायतदाराला. का म्हणतात, अशी काय किमया केली की 1 एकरात तुम्हाला 20 लाख रुपये मिळाले, जरा आम्हाला आयडिया सांगा ना. तसं तुकोबारायांना ही आयडिया होती आणि म्हणून सामान्य संसारिक जगद्गुरु तुकोबारायाकडे गेले. म्हणले, महाराज आम्हाला जरा तसली आयडिया सांगा ना. कसली? डाळिंबातली नाही, आत्मउद्धाराची आयडिया सांगा ना. जे तुम्ही अनुभवताय, जे तुम्ही आनंद व्यक्त करताय, तोच आनंद, तसाच आनंद आम्हाला मिळण्याकरता आम्ही काय करावं लागेल? तुकोबाराय म्हणले, गडे जमत तसं, पण त्याच्यासाठी एक अट आहे. म्हणले, काय? ही माया आहे ना, ही मायेचं आवरण पहिलं काढून टाकावं लागलं. ते म्हणले, महाराज माया? आमच्या घरात माया नावाची एकही व्यक्ती नाही. जागा आहे का तुम्ही? ती भेटायला गेलेली माणसं म्हणायला लागली, महाराज आमच्या घरात माया नावाची एकही व्यक्ती नाही. ते तुकोबाराय म्हणले, नावाची व्यक्ती नाही, तो एक पाश आहे. शास्त्रानं 7 पाश सांगितले. पाश म्हणजे फासा, पाश म्हणजे बंधन. असे 7 बंधन आहेत. परमार्थ मार्गात उतरल्यानंतर 7 प्रकारचे प्रतिबंध आहेत, 7 प्रकारचे अडथळे आहेत. त्यात सगळ्यात वरिष्ठ जर कोण असेल तर ही माया आहे. मग या माया नावाच्या जाळातून जर तू, त्या पाशातून जर तू बाजूला झाला, तर मात्र तुला आत्मउद्धार करता येईल, तो आनंद उपभोगता येईल. त्यासाठी तो मायाजाळ बाजूला सार. आणि मी जसं एकांतात येऊन भजन करतोय तसं तूही भजन कर. अभंगाचं पहिलं कर. माया जाळ आलेला अनुभव जगताला सांगताना तुकोबाराय म्हणतात, माया जाळ नाशे या नामे करून आणि प्रीती चक्रपाणी असू द्यावी. माया जाळ नावाचा मी पाश म्हणजे बंधन सांगितलं. शास्त्रानं 7 प्रकारची बंधनं सांगितली. अहमदारा पुत्रपाश, स्वजनद्रव्य ग्रहपाश, आशापाश, तो 7वा. हे 7 पाश सांगितलं. अहम म्हणजे अहंकार. अहंकार नावाचा प्रतिबंध अडथळा आहे. परमार्थ करताना अहंकार आडवा येतो. बऱ्याच जणाला वाटतं मी कसं जाऊ, मी कसं टाळाला उभा राहू, म्हणजे अहंकार आहे. दारा म्हणजे धर्मपत्नी. परमार्थ मार्गातला अडथळा आहे पत्नी. म्हणजे सगळ्यात तसे आहेत असं नाही, पण तुकोबारायाने वर्णन केलं. ही पत्नी जर परमार्थाला अनुकूल असेल तर बरं आहे, पण पत्नी जर परमार्थाला प्रतिकूल असेल तर गड्याचा परमार्थ बुडला म्हणून समजा. 14व्या वर्षातलं 6वा दिवस चालू आहे. 5 दिवस नाही जमलं
पण एखादा जर म्हणला होय ग, ती म्हणली काय झालं नवं, मी काय म्हणते अगं 4-5 दिवस झाला आपल्या गावात सप्ताह बसलाय, आवाज येतोय. हा, आवाजाला काय त्या बुवांना तेवढाच धंदा असतो. बरं हिनं ह्यो चांगला बोलतोय म्हणल्यावर तिनं बी चांगलंच बोलावं ना. देवानं तोंड दिलंय, चांगलं तरी बोलायचं, वाईट तरी बोलायचं. वेळ आल्यावर तसं तुम्ही एखाद्या वेळेला कठोर बोलाही, पण सारखंच आडग्यात शिरण्यात काय मजा आहे का? ह्यो आपला चांगल्यावाने म्हणतोय होय ग, ते म्हणते काय झालं, नीट म्हणते काय झालं का हो असं, म्हणजे आवाज चिडवून. आता कुठल्या विद्यापीठाची पदवी आहे कोण? अगं मी काय म्हणतोय, खालतं गावाच्या तिकडं सप्ताह बसलाय वाटतं. हा, त्यांना काय तेवढा धंदा, म्हणजे आमचा धंदा होईल की तिथं. नाही तसा आता धंदाच झालाय म्हणा. मग मी काय म्हणतोय, जाऊ का आता, 5वा-6वा दिवस आहे, 2 दिवस राहिले आणि ते हाय आपल्याच भागातला महाराज, मग जाऊ. मग 14 वर्ष झालं सारं गाव ऐकत आलंय, काय त्याचं ऐकायचंय कोण आठव. एवढा गडी तयारीत निघाला होता, पण जाग्यावर चपल्या काढल्या. इथनच म्हणला 5 पावले, जाग्यावर गोल येडा काढला, घालीन लोटांगण वंदिनाच्या डोळ्याने पाहिनं रूप तुझे. हा प्रतिबंध आहे. आणि कदाचित कित्येकांच्या नशिबी असं आहे, भजनाच्या कीर्तनाचा नुसता कानावर जरी आवाज आला तर ती स्वतःहून म्हणते अहो ऐकलं का, पटकन जेवून घ्या. ते म्हणलं का ग, आज लय लवकर जेवाय. अहो माहित नाही का तुम्हाला गावात सप्ताह चाललाय, आचारसंहितेमुळे 8 ते 10 कीर्तन ठेवले, उरका लवकर 2 घास खा, नाहीतर मी चालली पुढं. ते म्हणतो दमदम 2 घास खाऊन द्या आपण संघच. असेही काय आहेत ना उदाहरण, असंही काही नाही, म्हणजे दोन्ही बाजू आहेत नाण्याला, दोन्ही बाजू जसे आहेत तशा. अहमदारा पुत्र स्वजन द्रव्यग्रह, तसं ही माया ही खूप दुस्तर आहे. भगवान परमात्म्यानं सुद्धा गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं मम माया दुरत्तया, माझी माया खूप दुस्तर आहे. चांगल्या चांगल्यांची या मायेनं जिरवली. देवादिकाला महाराज या मायेनं वेड लावलं, आपल्यासारख्याच सोडून द्यावं. आपण काय आपला हरिपाठ पाठ नाही. देवाची जर घमेंट जिरवत असेल ही माया, तर आपल्यासारख्याची काय गत आहे. आणि आम्हाला महाराज नको त्या गोष्टीचा गर्व आहे, ज्या गोष्टीचा गर्व असायला पाहिजे. स्वाभिमानानं 4 माणसानं बसल्यावर सांगावं मी 3 वेळा काशी तीर्थयात्रा करून आलो, स्वाभिमानानं सांगा, स्वाभिमानानं सांगा. 14 वर्ष झालं ज्ञानेश्वरी वाचायला बसतोय म्हणजे साक्षीदार आहे मी, 14 वर्ष झालं. असल्या गोष्टी स्वाभिमानानं सांगा. नाहीतर आपण स्वाभिमानानं सांगतो पट्ट्यानं म्हणला नासका कांदा मध्ये घातला पण नंबरातच घालावला, काय स्वाभिमान आहे मी. या गोष्टी माणसात सांगायचे स्वाभिमान. एक लक्षात आहे, सयाच करशी, ज्ञानोबरायांचं मत आहे, सयाच करशी प्रपंच तेननिशी आणि हरिशी न भससी कवण्या गुणे. अरे प्रपंच 8 तासानं आम्ही करतो, बारकाव्यानं करतो प्रपंच. तुम्हाला माहिती आहे का माता भगिनी, काटकसर काय असावी हे तुमच्याकडून शिकावं. जर डब्यातलं गोड येते इडलीत वाटताना जर चुकून त्या डब्याच्या बुडातनं 4 टिपकं जर पडलं, काय करता तुम्ही नका सांगू, मला सांगायलाच बोलावं. आता येताना मी बघितलं आमच्या घरचं, तुमचं कशाला घेतो, म्हणजे आमचं ऐकायला तुम्हाला बरं वाटतं म्हणून आमचं म्हणायचं. हो, गोडे तेल जर डब्यातनं तुम्ही किटलीत वतात असला स्वयंपाकाचं आणि जर त्या फरशीवर जर सांडलं तर आम्ही कापड घेऊन पुसून बाजूला नाही, फरशीचा रंग जास्त वर. तेवढी जर इमानदारीनं कापडानं पुसली असती तर घर इतकं मळकं राहिलंच नसतं. पण गोड तेल सांडल्यावर इतक्या इमानदारीनं पुसती हे फरशीचा निमारदा रंग सुद्धा उडून घेते. सायास करशी, मला हे सांगायचे, इतका बारकावा आहे संसारात, मग त्योच बारकावा पारमार्थात केला तर बिघडल होईल. आम्ही संसारामध्ये प्रयत्नवादी आहे. काय म्हणलं, संसारात आम्ही प्रयत्नवादी आहे पण परमार्थात मात्र प्रारब्धवादी आहे. हे कसं, संसारात प्रयत्नवादी नाही लवकर संपवावर का 10लाच, 10:15 तर लाईट यायची आणि मी गेलो तरच दार्यावर, नाही तर रातचं कोण जाईल.
आणि आपलं दुसरं कुठं आपण चालणार आहे. एकदा वय झाल्यावर आपला नंबर तिकडेच. 18 आणि 20 वर्षाचं पोरगा असू दे, रात्री 12ला लाईट येणारं पोरगा 18-20 वर्षाचं जर दार्यावर रातचं उठून जर गेलं तर मी कीर्तनच करायची बंद करीन. येडा आहे त्यो. त्याला माहिती आहे ही आडवं पडस्तवर आपल्याला जाऊन देत नाही, ते बी खुशाल 12ला करतो. आणि बापाला दम निघत नाही, नाही म्हणला माझा पप्या दमून आला असेल. पोरग म्हणतं किती पळायचंय तेवढं पळ. आणि जेव्हा बाप आडवा पडतो तेव्हा मग घेऊन हात उन्हात उठतो. सायास करशी 12ला लाईट येणार आहे, आम्ही 11:45ला हिरीव आहे, 12:30 पर्यंत येत नाही, तो भाग सोडून द्या. इतक्या करेक्ट टायमिंगला याला ती काय कीर्तनकार बुवा आहे, तिला काय घेणं देणं, तू अर्ध्या कीर्तनात ना आलाय का उपाशी आलाय का काय. इतका बारकावा आहे संसारात, पण तेवढा बारकावा इथं 8ला कीर्तन चालू होणार आहे म्हणजे 7:45ला आम्ही गेलंच पाहिजे. किती जणाला वाटलं. निम्या अर्धे तर म्हणले आधी पंचपदी होते त्याचं एवढून सगळं मग जाऊ. इतकं तर आम्ही हुशार आहे. मग असं कुठं म्हणताय लाईट येऊन दे मग 15 मिनिटांना घरनं जाऊ. तिथं 15 मिनिटं आधी आणि इकडं 15 मिनिटं उशिरा, ह्यो फरक जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत देवाचं स्वप्न सुद्धा आणू नका. विठ्ठल उदाहरणं सांगण्यामागचा हेतू एवढा आहे की तो मायाजाळ आहे. आणि तुम्हाला खरं सांगू का, पुत्र स्नेहामुळं, या मायाजाळामुळं भारताचा सम्राट, 100 पोरांचा बाप, काय त्याचं नाव, 100 पोरांचा बाप आणि भारताचा सम्राट, महाभारतात ज्याचं पहिल्यांदा नाव घेतलं जातं की जो जन्मताच आंधळा होता, धृतराष्ट्र, या मायाजाळामुळं पांडवांचं राज्य पांडुराजानं तीर्थयात्रेला चालला होता म्हणून दिलं होतं वापरायला. म्हणले मी तीर्थयात्रेवर माघारी असतोवर हे माझं राज्य धर आणि माझी 5 पोरं बी संभल त्याच्या मोबदल्यात. जसं एखादा शिरड राखणारा गावातला माणूस असतो, त्याला आपण काय म्हणतो, हे बघ ही माझी 2 शिरड बी राख आणि बांधाची 4 झाड आहे ती बी आपली तुलाच राहून दे, म्हणजे शिरड राखल्याबद्दल. तसं ही माझी 5 पोरं बी धर आणि त्याच्या मोबदल्यात हे राज्य बी खा. मी जेव्हा माघारी येईल तेव्हा माझी पोरण माझं राज्य मला दे. पण जर समजा हिमालयात माझं काय बरं वाईट झालं, तिकडच मी जर मेलो तर पोरं मोठी झाल्यावर त्यांची त्यांना देऊन टाक. फुकाट मिळालेलं माणूस तसं सहजासहजी देत, ही पहिल्यापासून पद्धत आहे. तो पंडुराजा हिमालयात गेला, तिकडच तो मृत्यू पावला आणि तोपर्यंत 5 पांडव मोठे झाले. आणि एके दिवशी युधिष्ठिरानं म्हणजे धर्मराजानं आपल्या काकाला म्हणजे आंधळ्या धृतराष्ट्राला सांगितलं, मोठी पोरं मोठी झाल्यावर बोलायला मागं पुढं बघत नाही म्हणून नीट आहे का, आपली घरातल्या बाप नावाची चप्पल, बाप नावाच्या व्यक्तीच्या पायातली चप्पल जन्म दिलेल्या पोराच्या पायाला आली की त्यानं वळखायचं, आता जपूनच बोलायचं. काय म्हणतोय मी नीट आहे का. कीर्तन माझं वेदांतातलं अजिबात नाही, पण व्यवहारात मात्र तुमच्या उपयोगाला आल्याशिवाय राहणार नाही. बापाच्या पायाची चप्पल पोराला बसली की त्यानं फिट वळखायचं, आता सगळा अधिकार त्याला आहे. तसं तो धृतराष्ट्र वय झालं होतं आणि धर्मराज युधिष्ठिर एके दिवस मोठा झाला. मोठा झाल्यावर पोरं म्हणणारच की चुलत्याला, म्हणले काका मला आठवतंय आम्ही लहान होतो त्यावेळेला माझे आईबाप हिमालयात गेले तीर्थयात्रेला, तेव्हा माझ्या बापानं राज्य दिलं होतं आणि सांगितलं होतं मी आलो तर राज्य पोरं द्या आणि नाही आलो तर पोरं मोठी झाल्यावर द्या. आता आम्ही मोठे झालो, आमच्या बापाचा आम्हाला त्यांचा हक्क आहे, तो मागायला नको का. धृतराष्ट्र रागावलाच, म्हणला तुझ्या बापाचं राज्य, अरे एवढी वर्ष तुम्हाला सांभाळलं त्यातच हे तुमचं राज्य वाजा झालं, व्याजात गेलं राज्य सांभाळण्याच्या मोबदल्यात. आता करायचं काय. बरं, ज्याच्या विरोधात तक्रार करायला उभा आहे तो भारताचा सम्राट आहे, 100 पोरांचा बाप आहे आणि ह्या पोराच्या मागे किती पाठबळ आहे हो. मग 100 पोरांचा बाप आणि भारताचा सम्राट एका बाजूला
आणि ज्याला आईबाप नाही तीन चारच बारकी भावंड सांगायची त्यो बाई एका बाजूला, पारड किती जड झालं राव त्याचं. आता करायचं काय? शेवटी त्या धर्मराजानं डोकं चालवलं. म्हणलं ज्याला कोणी नाही त्याच्यासाठी कोण आहे? जगी जास कोणी नाही त्याशी देव आहे. ज्याला कोण नाही त्याला देव आहे, लक्षात ठेवा. भगवान कृष्णाकडे गेला, म्हणला असं असं झालंय, आमचा चुलता राज्य बी देणार काय देणार. कृष्ण परमात्मा आला. आल्यावर जरा समजुतीच्या दोन गोष्टी सांगितल्या. कथा वागलं विस्तारानं सांगत नाही, सगळ्यांनी ऐकलं असेल. मग सांगितलं त्या पोरांचं राज्य पोरांना देऊन टाक. दिलं का त्यानं? ऐकलं नाही. आणि मी नेहमी सांगत असतो, दोघाचं भांडण असल्यावर तिसरा मध्यस्थी मिटवायला आला, एक तर तिसऱ्याला मध्ये घेऊच नका. दोघाचं भांडण असल्यानंतर तिसऱ्याला मध्यस्थीला बोलवू नका. पण मध्यस्थी जर बोलवला तर काही झालं तरी दोन पावलं मागे पुढे सरायची वेळ आली तरी मध्यस्थीचं ऐकल्याशिवाय राहू नाही. ना ऐकले म्हणला माझ्या हातात काय राहिलं नाही, पोरांना विचार. म्हातारं विचारलं होतं, म्हणला देव आलाय आपल्यावर कशाला घ्या, म्हणला मातीत जाऊन पोरावर ढकलून दिलं. कधी कधी असंच होतं ना, वयस्कर म्हातारा माणूस घरात असल्यावर जर सप्त्यावाली गेली की नाही वर्गणी मागा आहे ना सप्त्याचं वर्गणी आयला म्हणलं आता माझ्या कुठल्या हातात आलं हे. आपण आपलं दिल्या भाकरीचं सांगितलेल्या कामात ते पोरण तुम्ही बघा गड्यानं. तसं म्हाताऱ्यानं दिलं टुडवून. आता तिथं कोण होतं? दुर्योधन, दुःशासन, वाईट विचारायचे सगळे. अपेपान, अभक्ष्यभक्षण, परद्रव्याची अभिलाषा, परनिंदा असले वाईट वागणारी माणसं. म्हणले त्यांचं राज्य त्यांना म्हणला मुठभर माती सुद्धा देणार नाही. मुठभर माती देणार नाही म्हणले. ते म्हणला लय बेकारी होईल, नको येडागत करू. नाही म्हणला तुझ्यासारखी हजार जरी आली, कोणाला? देवाला. तुझ्यासारखी हजार जरी मिटवायला आली तरी आता हे मिटत म्हणला मिटत नाही, पण पेटल्यावर कोणा इज्जत नाही. देवानं सांगितलं. पुढं काय झालं? कौरव पांडवांचं युद्ध झालं, त्यात 100च्या 100 मिली. डोळ्या देखता मला मायाजाळ सांगायचा आहे. भारताचा सम्राट, 100 पोरांचा बाप, पण डोळ्या देखता रणांगणात एक एक पोरग तडफडून मरत होतं. ते डोळ्यानं बघत होता, पण आता काहीच करता येत. याला म्हणतात मायाजाळ. तुकोबाराय म्हणतात हा मायाजाळ लय विचित्र आहे. चांगलं काय, वाईट काय, सत्य काय, असत्य काय, हिताचं काय, अहिताचं काय हे त्याला कळत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात हा मायाजाळ बाजूला सारा. मायाजाळ नाशी या नामे करुणी. त्याच्यासाठी काय करावं लागेल? नामचिंतनानं मायाजाळ जाईल. महाराज नामानं माया जाईल, नामानं माया जाईल. पण नेमकं तुम्ही काय केलं? महाराज म्हणले जेवढा जेवढा वेळ मिळाला त्या त्या वेळेला मी विठोबार कुमाई कुमाई विठोबार 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 कुमाई तुकोबाराय म्हणतात हे नाम घेतल्यामुळं माझ्या जीवनातला मायाजाळ नावाचा दोष होता, प्रतिबंध होता, तो निघून गेला. मायाजाळ नाशी या नामे करुणी. आणि एकदा नामचिंतन केलं की मग काय होतं तर प्रीती चक्रपाणी असू द्यावे. परमात्म्याबद्दल, परमात्म्याच्या भेटीची तीव्र ओढ निर्माण होते. आणि मग महाराज सांगतात अरे जेवढं प्रेम ओढ त्या परमात्म्याच्या नामचिंतनावर आहे तेवढेच प्रेम त्या साधूच्या चरणावर असू दे. अभंगाचं असू द्यावी प्रीती साधूच्या पायाचे. असू द्यावी प्रीती
असू द्यावी प्रीती साधूच्या पायाती 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 सदा कीर्तनाची सोडू नये सदा कीर्तनाची सोडू नये सोडू नये असू द्यावी प्रीती साधूच्या असू द्यावी प्रीती साधूच्या सदा कीर्तनाची सोडू नये असू द्यावी प्रीती साधूच्या पायाती असू द्यावी प्रीती साधूच्या म्हणतात असू द्यावी प्रीती साधूच्या पायाशी. तुम्हाला आपुलकी असावी, आपलेपणा असावा, जिव्हाळा असावा, ओढ असावी, पण ती कशाची असावी? असू द्यावी प्रीती साधूच्या पायाशी. आता साधू असा एक शब्द आला की सामान्यपणानं साधू म्हटलं की आमच्या पुढं एक दृश्य उभं राहतं, आमच्या पुढे एक व्यक्ती उभी राहते. ती कशी? साधू म्हटलं की एखादा मठ असावा, साधू म्हटलं की अंगात भगवी कपडे असावी, साधू म्हटलं की दाढी, जटा, शिष्य परिवार हे सगळं आलंच. तुकोबराय म्हणतात उस डोंगा परी रसो नो हे डोंगा काय भुललाशी वरली या रंगा. या वरच्या रंगाचं साधूपण कामाचंच नाही देवा. हे वर रंगानं परिधान करणं, वस्त्र परिधान करणं हे तितपत त्यापुरतं तेवढं मर्यादित आहे. पण हे सगळं करत असताना साधूचं साधूपण कशात आहे? तर त्याच्यासाठी एक उदाहरण मी सांगेन आणि 5 मिनिटामध्ये सेवा संपवतो. आपल्याला 10च्या पुढं 10 सेकंद सुद्धा जायचं नाही. साधू बद्दल बोलत असताना ज्ञानोबारायांनी एक गोड वाक्य वापरलं. ज्ञानोबाराय म्हणतात मी माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. मी आणि माझं या 2 गोष्टी ज्याला जीवनात सोडून देता आल्या त्याच्यासारखा साधू जगात दुसरा कोणी मोठा नाही. मी आणि माझं. पांढऱ्या कपड्यावाला असला काय आणि भगव्यावाला असला काय आणि पिवळ्या कापडाचा असला काय, त्या कपड्याच्या कलरला किंमत नाही, कपड्याच्या रंगाला महत्व नाही. जेवढं बाह्य रंगाला महत्व आहे ती त्याही पेक्षा कित्येक पटीनं त्या व्यक्तीचं अंतरंग कसं असावं. एक उदाहरण सांगतो आणि सेवा संपवतो. असाच एक भगवी कपडे घातलेला साधू आपा रोज एक गाव फिरायचा. मी नेहमी सांगत असतो नदीनं वाहता असावं, नदीनं वाहता असावं. कारण नदी वाहायचं बंद झाली की त्याचं डबक्यात रूपांतर होतं. म्हणून नदी वाहती असावी आणि साधू मात्र फिरता असावा. एका जागेवर थांबतो तो साधू नाही बरं का. तो साधू रोज एक गाव फिरायचा आणि फिरता फिरता प्रत्येक गावात यायचा, संध्याकाळी असं मंदिर बघायचा, सकाळी उठून 4 घरं मागायचा आणि पुढच्या गावाला निघून जायचा. एक दिवस एका गावातनं दुसऱ्या गावात जात असताना सकाळची वेळ होती आणि साधू महात्मा गंगेवर म्हणजे नदीवर आंघोळीला निघाला होता. नशिबी एवढं चांगलं साधूचं, देव सुद्धा एवढा हुशार आहे, कोणाची परीक्षा बघेल काय सांगता येत नाही. आणि त्यातल्या त्यात पारमार्थिकाची साधूची तर पहिली परीक्षा घेतल्याशिवाय सोडित नाही. एक वेळा आपल्यासारख्या संसारिकाची परीक्षा कमी गेली, पण जे स्वतःला पारमार्थिक म्हणून घेतो त्याची तर पहिली परीक्षा आहे. मला सांगा सगळ्यात महाग दागिना कोणता? पितळ, तांब, चांदी का सोनं? सोनं. मग पितळ, तांब
चांदी, सोनं या 4 धातूपैकी सगळ्यात जास्त परीक्षा कोणाला द्यावी लागते? कस कोणाचा लागतो तुम्हाला माहित नाही? सगळ्यात जास्त परीक्षा सोन्याला द्यावी लागते, म्हणून त्याची किंमत आहे, तोळ्यावर आहे. हा, लोखंडावानी किलो नाही टनाव, त्याला परीक्षाच नाही. सारखं वरच्या वर्गात टाकलं त्यात आहे ती. जेवढ्या परीक्षा जास्त, जेवढा कठीण प्रसंग जास्त, तेवढी त्या व्यक्तीची किंमत जास्त आहे. दागिन्याचं तसंच आहे, जेवढ्या परीक्षा जास्त, म्हणून जीवनात संकट आले तर कधीच घाबरायचं नाही. जेवढी परीक्षा जास्त तेवढी आपली किंमत वाढत चालली, लक्षात ठेवायची. योग असा, तो साधू एकदा देवानं त्याची परीक्षा घ्यायची ठरवली. त्या आंघोळीला चालला होता नदीवर, आणि सकाळ सकाळ 2 तोळ्याचा आप्पा लाकीट वाटव पडलो होतं. पाऊल वाट होतो 2 तोळ्याचं लाकीट, आणि मागं बी कोणीच नाही, पुढं बी कोणीच नाही. काय त्याच्या मनात आला असेल? बरं समजा साधू जाऊन द्या, तुम्ही आहे त्याच जाग्यावर, काय वाटलं असतं? 100%